जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी घेतलाय कुंभमेळ्यातील विविध कामांचा आढावा। नाशिक त्र्यंबकेश्वर येथे होणाऱ्या आगामी कुंभमेळ्यानिमित्त होणाऱ्या विविध कामांचा आढावा राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी आज घेतला। 1.5 वर्षांपेक्षा जास्त कालावधी लागणाऱ्या कामांना गती देण्याचे निर्देश त्यांनी दिले। जिल्हाधिकारी कार्यालयातील मध्यवर्ती सभागृहात दुपारी कुंभमेळा आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते, त्यावेळी ते बोलत होते। यावेळी पालक सचिव एकनाथ टवले, विभागीय आयुक्त डॉक्टर प्रवीण गेडा, पोलीस आयुक्त संदीप कर्णे, जिल्हाधिकारी जलज शर्मा, महानगरपालिका आयुक्त मनीषा खत्री, अतिरिक्त आयुक्त करिश्मा नायर, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी अशिमा मित्तल, पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील, त्र्यंबकेश्वर नगरपालिकेचे मुख्य अधिकारी श्रेया देवसक्के यांच्यासह विविध विभागांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते। मंत्री गिरीश महाजन यांनी सांगितले की कुंभमेळ्यानिमित्त प्रस्तावित विकास कामे तातडीने सुरू करावीत, दीर्घ कालावधी लागणारी कामे वेळेत पूर्ण होतील असे नियोजन करावे, या कामांचा वेळोवेळी आढावा घ्यावा। आगामी कुंभमेळ्यासाठी येणाऱ्या भाविकांची संख्या लक्षात घेता नव्याने बांधण्यात येणाऱ्या घाटांचे काम निर्धारित कालावधीत पूर्ण करावे, असेही मंत्री श्री महाजन यांनी सांगितले। यावेळी मंत्री श्री महाजन यांनी साधुग्रामकरिता आवश्यक भूसंपादन, रस्ते, पूल, जलशुद्धीकरण प्रकल्प आदींचा सविस्तर आढावा घेतलाय। कुंभमेळा प्राधिकरणाच्या सहअध्यक्ष श्रीमती नायर यांनी विविध कामांची माहिती दिली आहे। ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक।